झी 24 तास एक पाऊल पुढे। सातारा जिल्ह्यातल्या मायनी मेडिकल महाविद्यालयाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे। या महाविद्यालयानं मेरिटच्या विद्यार्थ्यांना डावलून 38 विद्यार्थ्यांना गैरमार्गाने पालकांनी केली आहे। मेरिटनुसार प्रवेश मिळणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क असतो, पण अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालय हा नियम सर्रासपणे पायदळीत उडवतायत। यापैकीच एक आहे साताऱ्यातलं मायनी मेडिकल महाविद्यालय। या महाविद्यालयात तब्बल 38 जागा मागच्या दारानं मुलाखती घेऊन लाखो रुपयांचं डोनेशन भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विकण्यात आल्यात। प्रवेश नियंत्रण समितीत पालकांच्या तक्रारी आल्यानं राज्यातली सर्व महाविद्यालये अडचणीत आली आहेत। त्यामुळे मायनी महाविद्यालय आता या तक्रारदार पालकांकडून भरलेली फी परत करण्यासाठी लेखी लिहून घेते। महाविद्यालयाच्या या कारभाराविरुद्ध संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। ड्राफ्ट जो है ये ड्राफ्ट नंबर और इस फलानी बैंक का इतने रुपए का आज मैंने आपसे लिया, ऐसी रिसीट देने को तैयार हूँ। बोले नहीं आप ये जब तक नहीं देंगे अंडरटेकिंग लीक करके तब तक हम आपको ड्राफ्ट नहीं देंगे। या सर्व प्रकरणावर संस्थाचालक मात्र काहीच झालं नाही असं सांगत जबाबदारी झटकतायत। ज्या विद्यार्थ्यांचे आमच्याकडे ऍप्लिकेशन आले आणि त्या ऍप्लिकेशन प्रमाणे त्यांची जी मेरिट लिस्ट बनली आमच्याकडे त्या शेवटच्या दिवशी 29 तारखेला, कारण सुट्टीचे दिवस वगैरे होते, त्या मेरिट लिस्ट प्रमाणेच आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे। विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणाऱ्या या प्रकारात आजवर नेहमीच संस्थाचालकांना पाठीशी घालण्यात आलंय। आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तरी सरकार जागं होणार का हा प्रश्न कायम आहे। वैद्यकीय प्रवेशातील घोळामुळे राज्यातील 1,500 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। प्रशासन वेळ काढूपणा करत असल्यामुळे अजूनही प्रवेश प्रक्रिया सुलभ होत नाहीये। गरज आहे ती मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा तिढा सोडवण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह योगेश खरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।